नमस्कार मित्र हो, मी डॉक्टर दयानंद देवमोरे आणि मी स्वागत करतोय तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्र हो, आपण बोलतोय कोर व्हायब्रेशन्स बद्दल। आपल्या आयुष्यामध्ये जे काही घडतं ते कोर व्हायब्रेशनमुळे घडत असतं। म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शन हा सगळ्यांच्या बाबतीत काम करत असतो। आपण त्याचा वापर केला नाही तरीही लॉ ऑफ अट्रॅक्शन आपल्या आयुष्यामध्ये सुरू आहे। आणि तो कशा प्रकारे सुरू आहे? ज्या प्रकारचे व्हायब्रेशन्स आपल्या अंतर्मनातून बाहेर पडतायत त्या प्रकारच्या घटना आपल्या आयुष्यामध्ये घडतायत। मग व्हायब्रेशन्स बाहेर पडण्यामागचं महत्त्वाचं कारण आहे कोर व्हायब्रेशन्स। या आधीच्या एपिसोड्समध्ये आपण बोललेलो आहोत हे कोर व्हायब्रेशन्स तयार कसे होतात, ते ओळखायचे कसे, आणि आता आपण बघतोय हे कोर व्हायब्रेशन्स काढून टाकण्यासाठी काय केलं पाहिजे। तर मित्र हो, या आधीचे एपिसोड्स तुम्ही जर बघितले नसतील तर आय बटन वरती क्लिक करून ही प्लेलिस्ट तुम्ही पूर्णपणे बघायची आहे, जेणेकरून तुम्हाला हा सब्जेक्ट पूर्णपणे समजेल। तर मित्र हो, आज आपण एका क्लिअरिंग मेथड बद्दल बोलणार आहोत। म्हणजेच आपल्या आतले कोर व्हायब्रेशन्स बरे करण्यासाठी एक पद्धत बघणार आहोत आणि त्या पद्धतीला म्हटलं जातं इनर चाइल्ड हीलिंग। मित्र हो, तुम्हाला असा अनुभव कधी आलाय का की आपल्या आयुष्यामध्ये एखाद्या प्रकारच्या गोष्टी या रिपीटेटिव्हली घडतायत, वारंवार घडतायत। म्हणजे बऱ्याच वेळेला जेव्हा माझ्याकडे क्लायंट्स येतात तेव्हा मी त्यांना सगळ्यात पहिल्यांदा हा प्रश्न विचारतो की तुमच्या बालपणामध्ये असं काही घडलेलं आहे का? म्हणजे उदाहरणार्थ जर कोणाच्या रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम्स असतील तर त्यांना मी विचारतो तुम्ही लहानपणी तुमच्या आई वडिलांचं रिलेशन कुठल्या पद्धतीने बघितलेलं आहे। जर त्यांचं रिलेशनशिप हे विषारी असेल तर तेच आपण पुढे जाऊन रिफ्लेक्ट करण्याची शक्यता जास्त असते। लहानपणी जर आपण पैशाची टंचाई बघितली असेल आणि त्याबद्दल वारंवार आपल्याला सांगितलं गेलं असेल तर त्याच प्रकारची पैशाची परिस्थिती आज आपण अनुभवण्याची दाट शक्यता आहे। म्हणजे आपल्या आतमध्ये एक छोटं बाळ असतं ज्याला इनर चाइल्ड म्हटलं जातं, आणि ते इनर चाइल्ड जर दुखावलेलं असेल किंवा त्याला जर ठराविक पद्धतीने प्रोग्राम केलं गेलं असेल तर त्याच प्रकारच्या घटना आपल्या आयुष्यामध्ये घडत असतात। म्हणजे मी तर इथपर्यंत उदाहरणं बघितलेत की ज्या वेळेला आपल्याला आठवत नसतं त्यावेळेला पण काही गोष्टी प्रोग्राम झालेल्या असतात आणि त्यामुळे आत्ताच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम्स सुरू असतात। म्हणजे मित्रांनो, आपण आपल्या आतल्या इनर चाइल्डला हील करणं हे अत्यंत गरजेचं आहे। सगळ्यात पहिल्यांदा मी स्टेप्स सांगतोय की इनर चाइल्डमध्ये प्रॉब्लेम आहे हे ओळखायचं कसं। त्यासाठी तुम्ही आता सध्या जो प्रॉब्लेम फेस करताय तो प्रॉब्लेम डोक्यामध्ये घ्या आणि त्या प्रॉब्लेममुळे तुमच्या मनामध्ये कुठल्या प्रकारच्या भावना निर्माण होत आहेत हे बघा। म्हणजे समजा तुम्हाला विमानात बसण्याची भीती वाटते, म्हणजे विमानात बसण्याचा विचार केल्यानंतर तुमच्या मनामध्ये कुठली भावना येते? काही जणांच्या मनामध्ये येईल गुदमरल्याची भावना। मग जर ही भावना तुम्हाला त्यावेळी जाणवत असेल तर तुम्ही थोडंसं मागं जा आणि हा प्रश्न विचारा की ही भावना मला याआधी कधी जाणवली होती? बऱ्याचदा आपल्याला असा एखादा प्रसंग आठवतो की कदाचित आपल्याला कुठेतरी कोंडल्या गेल्याची भावना लहानपणी अनुभवायला आली होती। एखाद्या खोलीमध्ये आपण कोंडून राहिलेलो असू किंवा एखाद्या कपाटामध्ये कोंडून राहिलेलो असू आणि त्यावेळेला ही कोंडली जाण्याची भावना त्यावेळेपासून आपल्या मनामध्ये घर करून असण्याची दाट शक्यता आहे। किंवा दुसरी एखादी गोष्ट बघूया की तुम्हाला समजा सापाची भीती वाटते, काही कारण नाही पण सापाची भीती वाटते। कदाचित तुम्ही त्याच्याबद्दल वाचून, त्याच्याबद्दलच्या बातम्या वगैरे वाचून किंवा व्हिडिओज बघून ही भीती निर्माण केली असण्याची शक्यता आहे। पण हा पण प्रश्न स्वतःला विचारा की याबद्दलची अशा प्रकारची भीती मला याआधी लहानपणी कधी जाणवली होती का? जर तुम्हाला असा एखादा प्रसंग आठवत असेल तर तुम्हाला इनर चाइल्ड हील करण्याची गरज आहे। माझ्या बाबतीतलं उदाहरण सांगतो। मला पाण्याची प्रचंड भीती वाटायची। ज्या वेळेला मी या गोष्टी शिकलो
त्यावेळेला मला एक प्रसंग असा आठवला की आमच्या गावी आम्ही पोहायला गेलेलो असताना किंवा पाण्यात डुंबायला गेलेलो असताना मी पाण्यात आडवा पडलो होतो आणि त्यावेळेला माझ्या आजूबाजूला कुणीच नव्हतं आणि मला त्यावेळी उठताना त्रास होत होता, उठता येत नव्हतं पाण्यातून आणि त्यावेळेला मला ती गुदमरल्याची भावना त्यावेळी जाणवली होती आणि त्यामुळे मला कंटिन्युअसली पाण्याची भीती वाटत होती. ज्यावेळी मी इनर चाइल्डला हील केलं त्यावेळेला ही भावना माझ्यातून निघून गेली. तर मित्रहो, इनर चाइल्डला हील करणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. तर आता मी तुम्हाला काही पद्धती सांगणार आहे की ज्याचा वापर करून आपण इनर चाइल्डला हील करू शकतो किंवा त्याला बरं करू शकतो. सगळ्यात पहिली पद्धत आहे त्याला जर्नलिंग असं म्हटलं जातं. म्हणजे ज्या वयामध्ये तुम्हाला एखादा आघात झाला होता मानसिकदृष्ट्या, भावनिकदृष्ट्या, तुमच्या त्या वयातल्या बाळाला आपण एक पत्र लिहायचं आहे आणि त्या पत्रामध्ये सांगायचंय की ही गोष्ट घडून गेलेली आहे, मी तुझ्या भावना समजू शकतो आणि तू मोठा झाल्यानंतर यातलं काही शिल्लक राहणार नाही, मी तुझ्या मदतीला असणार आहे. म्हणजे तुम्ही एखाद्या त्या परिस्थितीत असणाऱ्या माणसाला कसं काउन्सिल कराल तसं स्वतःच्या लहान रूपाला आपण काउन्सिलिंग करणारं पत्र लिहायचं आहे, ज्याच्यात त्याला आश्वासन द्यायचं आहे, त्याला आनंद देणाऱ्या, दिलासा देणाऱ्या गोष्टी लिहायच्या आहेत. त्याला सांगायचंय की याचा तुझ्या पुढच्या आयुष्यामध्ये काहीही सिग्निफिकन्स नसणार आहे, त्यामुळं जी गोष्ट घडून गेली ती घडून गेली, त्याच्याबद्दल तुला वाईट वाटण्याची किंवा तुझ्यामध्ये वाईट भावना निर्माण होण्याची काही गरज नाही. तर या पद्धतीला म्हटलं जातं जर्नलिंग मेथड. दुसरी पद्धत आहे त्याला म्हटलं जातं व्हिज्युअलायझेशन. अशी कल्पना करा की तुम्ही शांतपणे बसलेले आहात. म्हणजे ही मेथड फॉलो करण्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा अल्फा स्टेटमध्ये जाण्याची गरज आहे, म्हणजे मेडिटेशन करण्याची गरज आहे. मेडिटेशन करत असताना आपण आपल्या बंद डोळ्यांसमोर आपलं बालरूप आणायचं आहे आणि त्याच्या चेहऱ्यावरती कोणते भाव आहेत, त्याच्या मनामध्ये सध्या काय चाललंय, हे सगळं आपण जाणून घ्यायचं आहे. आपल्याला माहिती असतंच ऑब्व्हियसली की ते बाळ कदाचित रागावलेलं असेल, घाबरलेलं असेल किंवा दुसऱ्या कुठल्या तरी भावना त्याच्यामध्ये असण्याची, अपमानास्पद त्याला वागणूक मिळाली असेल, त्या भावना त्याच्यामध्ये असण्याची शक्यता आहे. तर तुम्ही तुमच्या आतल्या बाळाला बघायचं आहे आणि त्यानंतर त्याला भरपूर प्रेम द्यायचं आहे, प्रेमाने जवळ घ्यायचंय, पाठीवरून हात फिरवायचंय, प्रेम द्यायचं आहे आणि त्याला आश्वासक स्वरामध्ये सांगायचं आहे की तुला घाबरण्याची काही गरज नाही, तुला या प्रकारची भावना बाळगण्याची काही गरज नाही आणि तू याच्यातून बाहेर पडणार आहेस. भविष्यकाळामध्ये याचा काहीही उपयोग नाही आहे आणि तू याच्यातून बाहेर पडणं गरजेचं आहे. मी तुला यातून बाहेर काढेन, मी तुझ्या मदतीला आहे. या प्रकारच्या भावना त्या आपल्या लहान रूपाला आपण द्यायच्या आहेत. आणि हे करत असताना त्याला ज्या गोष्टी आनंद देतात त्या गोष्टी आपण करायच्या आहेत. म्हणजे समजा तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही त्याच्याबरोबर एका वॉकवरती जाऊ शकता, त्याच्याबरोबर एखाद्या बागेमध्ये फिरू शकता, बागेमध्ये एखादा खेळ खेळू शकता. म्हणजे तुमच्या त्या वयातल्या बाळाला तुम्ही खुश करायचं आहे, त्याच्यातून ती भीती काउन्सिलिंग करून त्याला समजावून सांगून काढून टाकायची आहे. याला म्हटलं जातं व्हिज्युअलायझेशन मेथड. यानंतरची एक पद्धत आहे ती पण फार इंटरेस्टिंग आहे. तुमचा लहानपणीचा अल्बम काढा आणि जी घटना ज्या काळामध्ये घडली होती त्या काळातला एखादा फोटो तुमच्याकडे आहे का, तर तो फोटो तुमच्या समोर ठेवा. म्हणजे एक्झॅक्टली तुमचं बालरूप तुमच्या समोर असेल आणि त्यानंतर त्या बालरूपाशी गप्पा मारा. त्याला पुन्हा एकदा मी सांगितल्याप्रमाणे आश्वासक अशा वाक्यांनी त्याला रिलीज करा त्याच्यातले इमोशन्स, त्याला आनंददायी वाक्य, त्याला दिलासा देणारी वाक्य त्याच्याशी बोला. आणि मेडिटेशन करत असा किंवा तुम्ही पत्र लिहित असा किंवा फोटो बरोबर गप्पा मारत असा, त्यावेळेला त्याच्या चेहऱ्यावर
आपण बोलून झाल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरती एक प्रकारचा आनंद आपण बघायचा आहे आणि त्याच्यातून ती भावना पूर्णपणे निघून गेलेली आहे अशा पद्धतीने आपण बघायचं आहे. बऱ्याच वेळेला ही पद्धत करत असताना माणसांना भावना अनावर पण होतात. म्हणजे मी ज्यावेळी सांगतो की तुमच्या आतमध्ये जे इनर चाइल्ड आहे त्याला एक घट्ट मिठी मारा आणि त्याला जर रडायचं असेल तर रडू द्या. त्याला जे काही भावना एक्सप्रेस करण्यासाठी जे करणं गरजेचं आहे ते करू द्या. तुम्ही त्याच्या पाठीवरून हात फिरवत राहा, त्याला प्रेम देत राहा, त्याला आश्वासन देत राहा की मी तुझ्याबरोबर आहे. बऱ्याच लोकांना ही कृती करत असताना भावना अनावर होतात. तुमच्या भावना अनावर झाल्यात तरी होऊ द्यात. तुमच्या भावनांना सुद्धा वाट मोकळी करून द्या आणि तुमच्या आतला जो काही इनर चाइल्ड आहे त्याला सुद्धा वाट मोकळी करू द्या. तर मित्र हो, इनर चाइल्डला जसं आपण बरं करतो त्याच दिवसापासून तुमच्या आयुष्यामध्ये फरक पडायला सुरुवात होईल. टी हार्व एकर हे नाव जर तुम्ही ऐकलं असेल तर त्यांनी एक मनी मॅनेजमेंटची सिस्टम सांगितली आहे. म्हणजे आपल्याकडे जर 100 रुपये येत असतील तर ते 100 रुपये कसे खर्च करायचे याची त्यांनी एक फार सुंदर पद्धत सांगितली आहे. आणि त्याच्यामध्ये माझ्या एक आवडीची पद्धत आहे, त्यातला आवडीचा माझा भाग आहे तो म्हणजे आपल्या कमाईच्या 10% रक्कम ही आपण स्वतःवरती उधळायची आहे, ज्याला ते प्ले मनी असं म्हणतात. ज्या गोष्टी कदाचित पैशासाठी आपण कॉम्प्रोमाइज केल्या आहेत, आपण सॅलोमध्ये जातो आणि तिथं गेल्यानंतर आपण मी फूट मसाज, हेअर मसाज किंवा हेड मसाज जर मी घेतला तर मला ते जास्त खर्चिक जाईल म्हणून आपण कधी खर्च केलेला नसतो. तर ते म्हणतात की तुमच्या आतला जो काही इनर चाइल्ड आहे त्याला खुश करणं हे गरजेचं आहे आणि त्याला खुश करण्यासाठी आपल्या आतल्या ज्या काही डिझायर्स आहेत मग त्या कदाचित फार विचित्र असतील किंवा फार आपल्याला न परवडणाऱ्या वाटत असतील तरी सुद्धा त्याच्यावरती पैसा खर्च करण्यासाठी 10% रक्कम ही बाजूला काढा आणि ते तुमच्या आतल्या त्या इनर चाइल्डसाठी ती खर्च करा. तुमचा इनर चाइल्ड खुश होईल, पण 10% रक्कमच, त्यापेक्षा जास्त नाही. तर मित्र हो, याच्यापेक्षा काही ॲडव्हान्स्ड मेथड्स आहेत ज्या मेथड्ससाठी तुम्हाला थेरपिस्टची मदत घेणं हे गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल, EFT मध्ये इनर चाइल्ड हिलिंग जेव्हा केलं जातं त्याला मॅट्रिक्स रिइम्प्रिंटिंग असं म्हटलं जातं, ज्याचे मी प्रॅक्टिस करतो. मॅट्रिक्स रिइम्प्रिंटिंगमध्ये सुद्धा तुमच्या आतल्या इनर चाइल्डला हील केलं जातं. किंवा इतर काही पद्धती असतील ज्या तुम्ही इंटरनेटवरती सर्च करून शोधून काढू शकता आणि त्या एक्सपर्टकडून तुम्ही गायडन्स घेऊन त्या पद्धती वापरू शकता. मित्र हो, फायनली मला माझ्या एका प्रोडक्टबद्दल तुम्हाला सांगायचं आहे. मी स्वतः ज्या गोष्टी वापरतो त्या गोष्टीबद्दल मला थोडंसं बोलायचं आहे. पैशाचे व्हायब्रेशन्स. बरेच जण मला विचारतात की सर, पैशाचे व्हायब्रेशन्स काय असतात आणि त्याला व्हायब्रेट करण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे. तर कुठलीही फिलॉसॉफी नाही, कुठलंही मेडिटेशन नाही, कुठलंही अफर्मेशन नाही. एक साधी पद्धत मी रोज वापरतो. 7 मिनिटासाठी पैशाचे व्हायब्रेशन असणारा ट्रॅक मी ऐकतो आणि असे 8 ट्रॅक्स आहेत. मित्र हो, जर तुम्ही हे ट्रॅक्स फक्त 21 दिवसासाठी जर ऐकलेत तर तुमच्या पैशाच्या परिस्थितीमध्ये प्रचंड फरक पडायला लागतो, कारण आपल्यामध्ये पैशाचे व्हायब्रेशन्स निर्माण व्हायला लागतात. तुम्हाला जर हे व्हायब्रेशन्स पाहिजे असतील, हे ऑडिओज पाहिजे असतील तर मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देतोय, तिथून तुम्ही ते घेऊ शकता. आणि दुसरी गोष्ट, आपल्या आतील कोर व्हायब्रेशन्स पूर्ण तुम्हाला रिसेट करायचे आहेत का? मला कुठली थेरपी वगैरे वापरायची नाही आहे. मला एक प्रोटोकॉल द्या सर, की हा प्रोटोकॉल मी जर केला तर माझ्या आतले सगळेच कोर व्हायब्रेशन्स रिसेट होतील. तर त्यासाठी सुद्धा माझा एक प्रोग्राम आहे जो 12 आठवड्यांचा आहे. तर 12 आठवड्यांमध्ये तुमचे कोर व्हायब्रेशन्स रिसेट केले जातील आणि त्याच्यामध्ये तुमचे वेगस नर्व नावाची एक नर्व असते, ज्याला गॉड नर्व असं सुद्धा म्हटलं जातं, तर ती ॲक्टिवेट केली जाते आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन हा एफर्टलेस होतो. तुम्हाला तो कोर्स जरी घ्यायचा असेल तरी मी त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतोय, तिथून तुम्ही तो कोर्स खरेदी करू शकता. तर मित्र हो, आजच्या एपिसोडमध्ये इतकंच.
तुम्ही मला जे भरभरून प्रेम देताय त्याबद्दल मी तुमचा अत्यंत आभारी आहे आणि असंच प्रेम यापुढं तुमचं माझ्यावरती राहो. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तो तुमच्या मित्रपरिवारापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा किंवा पोहोचवा. व्हिडिओबद्दल काही विचारायचं असेल तर यावरती कमेंट करा आणि आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रहो, आज इथंच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.